तर वर्षावर सुरू असलेली बैठक संपलेली आहे। निकालाआधी हालचाली ज्या आहेत त्या वाढल्याचं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही बैठक जी आहे ती वर्षा या निवासस्थानी पार पडलेली आहे। उद्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आहे आणि या पार्श्वभूमीवर कदाचित बैठक झाली असू शकते असं देखील बोललं जात आहे। ही रात्री उशिरा जी आहे ती बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। जवळपास 1 ते 1.5 तास जी आहे ती ही बैठक आणि खलबत जी आहे ती वर्षावरती पाहायला मिळालेली आहेत। आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। निवृत्ती, या बैठकीचे जे काही राजकीय अर्थ आहेत ते काय सांगतात? नक्कीच सचिन, आपण पाहतोय की जवळपास 1 तास आणि 50 मिनिटं ही बैठक जी आहे ती वर्षा निवासस्थानावरती चालू होती आणि राज्यातील आगामी कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरती तिन्ही मंत्र्यांमध्ये म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। उद्या अपात्रतेचा निर्णय आहे। त्यानंतर जरांगे पाटलांचं मुंबईमध्ये देखील आंदोलन जे आहे ते आंदोलन होणार आहे, त्यावरती देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। त्याचसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई आणि नाशिकचा दौरा आहे। या बैठकीमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या याच अनुषंगाने सर्व चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि विशेष म्हणजे उद्या अपात्रतेचा सुनावणीचा निकाल वाचन आहे आणि या निकाल वाचन होत झाल्यानंतर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याविषयी जी आहे ती अधिक चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे महासंचालक आणि सीपी विवेक फणसळकर हे देखील उपस्थित होते। आजच रश्मी शुक्ला यांनी राज्याचे महासंचालक म्हणून जो आहे तो चार्ज घेतलेला आहे। त्यानंतर ही बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये संपूर्ण ज्या आगामी काही घडामोडी राज्यामध्ये होणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती कायदा सुव्यवस्थेवरती चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। धन्यवाद निवृत्ती या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।